मिलेगी। क्रमांकाचं पथक आहे डान्स पथक। चला डान्स पथक, त्याच्यानंतर काठी पथक, चला ढोल ट्रॅक्टरच्या पुढे उभं राहणार आहे। ढोल पथक, लेझिम पथक, इकडे पहा बस। शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। कर्मवीर भाऊराव पाटलांचा आवाज माझा मोठा आहे। बघूया आता सकाळी नाश्ता केले की नाही। शाहुकुलांचे समान देवे तत्वमानसी मूर्ती आहे।
पुरुषाच्या मार्गांचे मूल्यमान मी जपतो आहे. रयते मनी नव्या युगाचा माणसाचा घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मनी नव्या युगाचा बहुजनांचा वेगू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणसाचा घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा, रोज शिक्षण संस्थेचा बर्मनच्या काळामध्ये सर इकडे ओके आहेत. या ठिकाणी सर्व आपण आपण करावं विनंती करतो. आपण सर्व मान्यवरांना घेऊन इकडे समोर शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर यांची 137 जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी संपन्न होते. मी प्राचार्यांना विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांना घेऊन आपल्या सर्वांचं आराध्य दैवत विनंती आहे की आपण आपल्या शहराच्या या ठिकाणी पुतळ्याचं पूजन करावं. सर्वच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याची स्थापना करून अनेकांच्या आयुष्याला त्यांनी समर्थपणे आकार दिला.
असे थोर कर्मवीर रावराव पाटील यांचा जयंतीनिमित्त एक मिनिट. थँक्यू. सौ जयश्रीताई धरतुले, सौ शीतलताई अडचणी यांना विनंती आपण त्या ठिकाणी थांबायचे. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे आपण पटकन ट्रॅकवरून थांबायचे. एक मिनिट घ्या मागून. स्माईल सगळे. एक मिनिट सर. होय. अवसर सगळे नाही येत मग.
थांब हे थांबा 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 जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हां कर कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय हो कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो जोरात गोळा द्यायला पाहिजे हे घोषणा द्या घोषणा 1 2 3 4 बरोबर पडवळ या ठिकाणी साजरी होते आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांचं या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय के साहेब दादा यांना विनंती आहे यांच्या पुतळ्याचं पूजन करावं आणि हार समर्पण करावा. के साहेब यांना विनंती आहे. या सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण उद्याचा बालू यांच्या पुतळ्याचं पूजन करावं. आनंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिक्षणाची गरज त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी केली. शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर या ठिकाणी त्याचबरोबर उद्या महाराष्ट्राचं आनंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूर्ण या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर असं परिणाम आहे त्यांच्या शुभस्ते पूजन संपन्न झालेलं आहे. सुभाष टास्कर यांचं काल रात्री दुःखद निधन झालेलं आहे.
आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आणि तोपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी रेलगीत सादर करतो आहोत. हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून असलेले अनेक ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वात प्रथम विद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. सर्व विद्यार्थी खरे यानंतर
प्राध्यापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 114 जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। अनेक प्रकारची पथकं या ठिकाणी विद्यालयाची सांस्कृतिक ओळख तयार केली आहे। त्याचं पहिलं पथक, दोन पथक, लेझिम पथक आणि सारंग पथक यांचं सुंदर प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण आपलं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करायचे। चला पथक त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार। यानंतर
सादर होत आहे आमच्या इयत्ता 5वीतल्या चिमुकल्या मुली परिडान्स त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. त्यांनी पटकन पुढे यायचंय. सादर होत आहे पुढचं सादरीकरण परिडान्स इयत्ता 5वीच्या चिमुकल्या मुली या ठिकाणी सादर झालेलं झेंडा पथक त्याचे मार्गदर्शक सन्माननीय पडगणकर सर, खोमणे सर यांचं देखील विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार अभिनंदन. यानंतर सादर होत त्याचबरोबर त्यांचं पथक या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. यानंतरचं सादरीकरण पुढचं पथक आहे वारकरी टाळ. काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी पथक या ठिकाणी सादरीकरण करतील. सर्व ग्रामस्थांना एक गोष्ट सांगू इच्छितो या निमित्तानं आधीच अनेक कारणांमुळे अपुरी असलेली शिक्षक संख्या आणि तरी देखील याचे सादरीकरण आहे हे एका दिवसात घेतलेलं आहे. ज्येष्ठ शिक्षक बानकले सर, गाडवे सर, पावडे सर, सांस्कृतिक विभाग पडगणकर सर, गाडवे मॅडम, पावडे सर या सर्वांनी एका दिवसामध्ये हा कार्यक्रम केलेला आहे. सर्व शिक्षकांची पूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचंच या ठिकाणी विद्यालयाचं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी कोणी परिनृत्यासाठी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पण
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटलांचा धन्यवाद केलेले आहे. केचे ऑफिसरांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार अभिनंदन. यानंतर या कलागुणांमध्ये आमचं ज्युनियर कॉलेज देखील पाठीमागे नाही. इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी एक साऊथ इंडियन नृत्य ठिकाणी सादर करणार आहेत. सज्ज झालेले आहेत. सादर होत आहे साऊथ इंडियन नृत्य. शिक्षण महर्षीला ज्ञानगंगेच्या भागीरथाला साक्षर केले खेड्या पाड्याला अवघ्या महाराष्ट्राला. नमस्कार, मी कुमारी ईश्वरी हेमंत सईद इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मांडत आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा कड्या कपारींचा देश. भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील परंतु लाख मोलाच्या नवरत्नांच्या खाणी याच मातीत जन्माला आल्या आणि त्यापैकीच एक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, स्वावलंबनाचे पुरस्कारकर्ते व शिक्षण गंगोत्रीचे भाग्य विधाते अशा या कर्मवीर अण्णांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज या गावी झाला. जणू काही ज्ञानाचे कुंभ हजारो खेड्या पाड्यांत भोजविण्यासाठी या शिक्षण महर्षीचा जन्म झाला. एखादा प्रसंग जीवनाला कलाटणी देऊन जातो. असाच एक प्रसंग भाऊरावांच्याही जीवनात घडला. एकदा पायगोंड पाटील यांच्या घरी पाहुणे आले होते. पाहुण्यांसाठी घरी गोड धोड स्वयंपाक बनविण्यात आला. पाहुणे जेवायला बसले. जेवता जेवता पाहुण्यांनी पायगोंडा पाटलांना प्रश्न केला, काय हो पायगोंडा पाटील, तुमचे चिरंजीव काय करतात? पायगोंडा पाटील म्हणाले, काही नाही, पण एक महत्वाचं काम करतो. पाहुण्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं, ते कोणतं? पायगोंडा पाटील म्हणाले, 2 वेळेस खातो आणि गावभर हिंडतो. त्यावेळी अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई जेवण वाढत होत्या. आपल्या पतीचा झालेला हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि त्यांच्या डोळ्यात खळदिशी अश्रू आले. त्यांच्या अश्रूंचे थेंब हे भाऊरावांच्या हातावर पडले. आपल्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू भाऊरावांना पाहवले नाही आणि भाऊराव लगेच उठले आणि बाहेर पडले. खरं तर इथूनच त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. स्त्री शक्तीचे अश्रू अति शक्य असतात असे म्हटले जाते. सीतेच्या अश्रूनं रामायण घडलं, द्रौपदीच्या अश्रूनं महाभारत घडलं आणि लक्ष्मीबाईंच्या अश्रूनं ऐतिहासिक नामवंत अशी शिक्षण संस्था घडली. अर्थातच रयतेचं रामायण घडलं. भाऊरावांनी ठरवलं, आता लढायचं. काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का? कितीही सूर्य तापला तरी समुद्र कधी सुकला का? कष्टकऱ्याची जात आपली आपणही आता शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपट्यासारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई आता फक्त हिमतीने लढ, आता फक्त हिमतीने लढ. आयुष्यात लढायला सुरुवात तर केली, पण त्या भयानक काळात संकटांचा डोंगर झाडत होता. पण थांबतील ते अन्न कुठले? प्रयत्न केले म्हणजे यश मिळतच असं नाही. कधी कधी अपयशाने मन खचतं, अपयशाने मन खचतं, पण त्या खचलेल्या मनाला अण्णांनी समजावलं. या समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटायचंय, या समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटायचंय. जातीपातीच्या विषयाला इथेच गाडायचे. गरिबांना साथ देऊन दिव्याला वाद द्यायचे, कष्टाला दिशा द्यायची, प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचाय आणि तो सोडवायचाय. आणि अशाच अथक परिश्रमांतून भाऊरावांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आणि पहा ना, आज हीच शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था बनली. एकेकाळी सातारचं शिवाजी विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर होतं. एकेकाळी सातारचं शिवाजी विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर होतं. कर्मवीरांना एकदा एका आमदाराकडे गेले. आमदाराला म्हणाले, आमदार साहेब तुम्ही आमदार आहात, आमदार साहेब तुम्ही आमदार आहात, माझ्या शिवाजी विद्यालयातील पोरांना जगविण्यासाठी तुम्ही काहीतरी मदत कराल का? साहेब 50,000 रुपये द्याल का आम्हाला? त्यावर साहेब म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील मी तुम्हाला 50,000 काय 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे, परंतु फक्त एक काम करायचं. या शिवाजी विद्यालयाला दिलेलं महाराजांचं नाव बदलायचं आणि तिथे फक्त माझ्या बाबाचं नाव लावायचं. आणि तसे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, साहेब मी माझ्या पोरांना जगवायला, साहेब मी माझ्या पोरांना वाढवायला हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळ स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण विद्यालयाला दिलेलं महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही. आणि त्यावेळी स्वाभिमान म्हणजे काय, स्वाभिमान कसा असावा हे खऱ्या अर्थानं कर्मवीरांनी दाखवून दिलं. अशा या कर्मवीरांच्या चरणी नतमस्तक होते आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, कोटी कोटी रुपये तुझी कोटी कोटी सूर्य तारे, कोटी कोटी रुपये तुझी कोटी कोटी सूर्य तारे, कुठे कुठे शोधू कर्मवीरा तुला, कुठे कुठे शोधू कर्मवीरा तुला, तुझे अनंत देभारे, तुझे अनंत देभारे. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय उत्कृष्ट असं भाषण ईश्वरीने या ठिकाणी सादर केलेलं आहे. या भाषणासाठी विद्यालयातील आमचे कला शिक्षक मान्य पावडे सर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी के आवटे सर, बीटे आवटे सर विनंती करतो की आपण आपल्या शोभस्ते हे बक्षीस आपण त्या विद्यार्थ्याला आपण द्यावं. त्याचबरोबर दांडिया नृत्य होणार आहे. इयत्ता 11वी
चला करा सुरू.
गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायलंकार पंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अभिनंदन. यानंतर हे दांडिया पथकाचं दांडिया नृत्य, सुंदर असं एक पथनाट्य, शिवकालीन युद्ध कलांचं सादरीकरण आणि ज्यांनी हे सादरीकरण शिकवलं ते डीपी कॉलेज अवसरीचे तुषार घोडके आणि तिसऱ्या अर्थानं आजच्या मुलींना, महिलांना या सर्व कला आत्मसात झाल्या पाहिजे. स्वातीताई घायाळ यांच्याकडनं देखील लेझिम नृत्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले आहे. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार, अभिनंदन. सर्व देणगीदारांचं मुकुंदजी बारवे साहेब यांच्याकडनं या नृत्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मुकुंदजी बारवे यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार, अभिनंदन. मित्रांनो, नजीकच्या काळामध्ये अनेक अशा काही घटना घडल्या आणि पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरण झाला. बदलापूरची घटना असो किंवा कोणतं देखील प्रशिक्षित डॉक्टरचं प्रकरण असो, खऱ्या अर्थानं एक मोठी समस्या रोज आपल्या समोर ते नवीन नवीन प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि मग आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या माता, तू निर्भया, तू माया, तू ममता,
दुर्गा तू काली, तुझ्या अस्तित्वाची मशाल पेटली. यशस्विनी तू अखंड सागर, करू साजरा तुझ्या कर्तृत्वाचा जागर, करू साजरा तुझ्या कर्तृत्वाचा जागर. स्त्री जातीच्या नाना थरा सर्वच नात्यांमधून वाहत असतो तो प्रेमाचा अखंड झरा. आई, बहीण, पत्नी, मुलगी या सर्वच नात्यांमधून स्त्रियांची विविध रूप दिसतात. पण तीच आई, तीच मुलगी, तीच बहीण, तीच मुलगी आज सुरक्षित नाहीये हो. गल्लोगल्ली तिची आबरू लुटतायत, तिच्या आबरूचे धिंडोणे होत आहेत. आणि अशा वेळी मला खरंच म्हणावं असं वाटतं की सबला म्हणणाऱ्या या बालिकेला कुणी सुरक्षा देतं का रे? सुरक्षा मोर्चे काढून मुलींना सुरक्षा मिळेल का? तर ह्यासाठीच महिला सुरक्षा हा ज्वलंत विषय घेऊन हुतात्मा बाबूगेनू विद्यालय व श्री वि ग कापूसकर कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनी सादर करत आहोत एक पथनाट्य, महिला सुरक्षा काळाची गरज. महिला सुरक्षा काळाची गरज. हो तो माईक द्या. पडून सर तो माईक द्या. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. कोलकाता येथील शासकीय हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिलेवर बलात्कार व तिची हत्या. बदलापूर येथील स्वच्छता कर्मचाऱ्याने केला 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार. पाहिलंच, याच कारणामुळे आपल्याला हे पथनाट्य पाहिजे आहे. वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी. अहो, 1857 ची झांसीची राणी तर आपण सर्वांनीच पाहिली आहे. पाहूयात आजची राणी आणि तिची असुरक्षित कहाणी. प्रसंग 1. अलिबाग वहिनी. चला अंतिम त्या खंडाला. किती वेळा सांगू तुला, नाही आवडत तू मला.
मग हे घे. वाचवा मला, वाचवा मला. हे तोंड देऊन मी जाऊ त्यापेक्षा मी या समाजातून निघून गेलेलीच बरी. पाहिलं तिची काही चूक नसतानाही तिला आत्महत्या करावी लागते. अहो मुलगी जाते उभा दिवसा, मुलगी हरपते उभा दिवसा. प्रसंग 2. गाली मारून त्याची गाडी निघाली, इकडे वळाली अली इकडे वळाली, इकडे वळाली अली इकडे वळाली. मारून त्याची गाडी निघाली, मारून त्याची गाडी निघाली. व्यवस्थित नाही थांबू शकत का तुम्ही? केव्हापासून पाहते, कधी इकडे पडताय कधी तिकडे पडताय. अहो मॅडम, बस मध्ये तर एवढी धक्काबुक्की चालतेच. शाळा असो वा कॉलेज, बस असो वा ऑफिस, नारी कुठेही नाही सुरक्षित. प्रसंग 3. होया, काल सांगितलेली टेंडरची फाईल पूर्ण झाली का? नाही साहेब. हे काय, आज पण उशीर केलास? तुला किती वेळा सांगितलं येत जा माझ्या गाडीवरून? हे काय करताय सर? मी तर तुमच्या मुलीसारखी आहे. पण तू माझी मुलगी तर नाहीस ना. की बेटी का सम्मान करना पाए जो, खुद की बेटी बहन का लाज रखना पाए जो. दूसरों की बेटी का सम्मान करना पाए जो, खुद की बेटी बहन का लाज रखना पाए जो. महिलांचा जो करेल अपमान त्यास वागणूक पशु समान. बस झालं. काय गुन्हा केलाय मी? असं का घडतंय माझ्यासोबत? कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. बस झालं. किती दिवस सहन करणार? यावर काहीतरी पाऊल उचललंच पाहिजे ना. आपण आपलं संरक्षण केलंच पाहिजे. नाही राहणार, नाही राहणार. बंद करा हा, बंद करा हा. आज कितीतरी निरागस मुली या हैवानांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. याच असुरक्षतेमुळे लोकांना मुली नकोशा झाल्या आहेत. याचं कारण म्हणजे मुलींची असुरक्षितता. याचा उपाय हाच तर नाही ना, मुलींना जन्म येण्याआधीच मारून टाकणे? नाही हो, नाही, बिलकुल नाही. अहो मुलींना जन्माला घाला आणि शूर, वीर, धीट आणि सक्षम बनवा. महिलांनी स्वतः सशक्त आणि सामर्थ्यशील बनलं पाहिजे. यासाठीच जुडो, कराटे यासारख्या युद्ध कलांना त्यांनी आत्मसात केलं पाहिजे. आणि यासाठी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी सादर करत आहेत शिवकालीन युद्ध कला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा, मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा, मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान निष्ठित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणधुरंधर सर्जा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की। जय श्री राम, जय जय श्री राम। नमो पार्वती पते, हर 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 हर। खूप सुंदर असं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दिला पाहिजे आपण या विद्यार्थ्यांसाठी। पार्वती पते, हर
या ठिकाणी प्रात्यक्षिक सादरीकरण संपलेलं आहे. बीपी कॉलेजचे तुषार घोडके आणि के ससाने यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. परत आल्या मार्गीच आपण महाविद्यालयात जाणार आहोत. क्रम आहे ढोल पथक. सगळ्यांची एक मिनिट फोटो येऊ द्या. समोर इकडे जवळ मागे सारखा थोडं थोडं स्माईल. हॅलो, सर्व मुलांना सूचना आहे, आपण हात धुवून झाडाखाली सावली येत्या ठिकाणी बसायचे. मुलांना सूचना आहे, शाळा असतील त्यांनी एका बाजूला ज्युनियर कॉलेजकडे न्या. थोडे आणलेले आहेत त्या ज्युनियर कॉलेजकडे न्या. स्माईल सगळे. एक मिनिट चला. एक मिनिट उभे राहिले विद्यार्थ्यांना. अरे सगळे एक मिनिट. या ठिकाणी पहिले मुलांची भोजन व्यवस्था होणार आहे. नियोजन करणारे बांधले सर, गाडवे सर, कोकणे सर, कोंबडे सर, दामटे सर. मुलींना दम काढायचे आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांनी ट्रॅक्टर फोटो करून दिला ते जगन्नाथ सोलाट, आपल्या प्रणवचे पालक प्रणव जगन्नाथ सोलाट
या विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर उपयोग केला. त्याचबरोबर कौस्तुभ सागर आवटे याने देखील ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. विद्यालयाच्या वतीनं त्या दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक महत्वाची सूचना, दिनांक 25-26 उद्या तुम्ही तुमचं रंग साहित्य घेऊन यायचं आहे. ग्रेड परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी 2 दिवस तुम्ही रंग साहित्य घेऊन यायचं आहे. तुमचा सराव होणार आहे 25, 26, 27, 28 हे 4 दिवस. ग्रेड परीक्षेला बसलेला असा कुठलाही विद्यार्थी ज्याने रंग साहित्य आणलेलं नसेल त्याला घरी पाठवलं जाईल आणि परत साहित्य आणण्यास सांगितलं जाईल. या ठिकाणी भोजनाचे आस्वाद घेणारे कला घेऊन यायचं आहे. परत सांगतोय सुद्धा आपण आपले घेऊन यायचे आहे. 4 ड्रॉइंग पेपर आपण घेऊन यायचे आहे. ग्रेड परीक्षेला बसलेले भोजन करणारे या ठिकाणी पालक वर्ग देवप्पा Thank you.